हो शांताताई, सकाळी सकाळी येणं केलं तुम्ही? अहो सासूबाई, मीच बोलावलं होतं आईला. आई आली तू? मुलाला आणलं का सोबत? बस बस बस. रिंकू, तू म्हणशील तर मुलाला घेऊन येतो. येऊ काय घेऊन? तुला म्हटलं नाही, मुलाला पण सोबत घेऊन ये. पिंट्या, चल ये पिंट्या घरात. मनीष? कोणाला बोलावलं? मनीष? रिंकूनं? तुला तर माहित असेल ना. आई, तुला माहित आहे ना रिंकू काय करते ते मला सांगते काय? सगळं झाल्याला माहित होते. मग रिंकू, पिंट्याला असं तसं पाहिजे नाही बरं. तर चहा घेत नाही, कॉफी घेते. चल होय, त्याची बरोबरी कर. मग आता आणते आई. पिंट्या, ये ना घरात. येळा नको लाजो शर्मू रे. बस बस पिंट्या. शुभांगी ताई, जवळ बा. जमला आता? आला ना घरापर्यंत पोरगा? काय झालं? तुम्ही सगळे शॉक झाले. कोण? पोरगा पसंत नाहीये काय? अहो शांताबाई, काय गोष्टी करता मायले की काय नाही, काही समजत नाही आम्हाला. क्या हो गया शांता काकू? क्या हो गया? नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. आई, बाबा, मनीष, काय झालं तुम्हाला? सगळेजण उभे कोण राहिले तुम्ही? बसा ना आपापल्या जागेवर. बसा बसा. आई, फिगर दुधाची कॉफी आणली बनवून. अरे, शरम आई, सर्वेचे सगळेच झालं. रिंकू, तू सगळं सांगितलं ना? आई, मी आहे ना. मीनाक्षीचं लग्न करायचं म्हणजे करायचं. तू काही टेन्शन घेऊ नको. मी समजून सांगतो सगळे. आई, काय आहे आई हे? मीनाक्षी, मला तर माहित नाही काय आहे. तर कोण आहे पोरगा? काय आहे एवढा मोठा माणूस? आपल्या घरी कशाला बोलावलं वहिनीने मग? मनीष दादा, काय आहे हे? तुला आता सगळं माहित असेल. नाही मीनाक्षी, मला काहीच माहित नाही कोण आहे काय आहे. ना कधी रिंकूनं विषय केला याबद्दल. मनीष, बिना विषय व्हायचाच आणला काय पोरगा? रिंकूनं, तिच्या आईनं. अंदाज आहे मला, काहीतरी मीनाक्षीसाठीच त्यानं काहीतरी प्लॅन बनवला, सोरीक बनवायचा. मीनाक्षी बेटा, तू शांत राह. आई, तू काळजी नको करू. आता जातो मी रिंकूला म्हणाले. काय करून राहिली रिंकू? बरं रिंकू जाऊ दे. तुझी सासू मनीष, एवढी मोठी तुझी सासू, त्या सासूला अक्कल नाही आहे काय? कोण सांगितलं पोरगा आले आणि कोण सांगितलं लग्न करतो मीनाक्षीचं? ठीक आहे बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी सांगतो रिंकूले. नाही, तुम्हाला सांगतो मीनाक्षीचे बाबा, रिंकू आजकाल जास्तच करून राहिली. आपण जे जे ऐकतो ना ते डोक्यावर बसून राहिली रिंकू. आई, ते वहिनी तर जास्त करत असेल नाही? पाठवून दे त्या वहिनीले, त्या वहिनीच्या आईसोबत. जास्त आपल्या घरी हुशारी करत असेल तर. न सांगता पाहुणा आणते, न सांगता नाश्ता पाणी करते. कोण अधिकार दिले एवढे त्या वहिनीले? मीनाक्षी बेटा, तू आराम करू मध्ये. मी पाहतो. मी आव ना. तू आई वडील अजून जिवंत आहेत, काहीच टेन्शन घेऊ नको तू. सांगा मनीषचे बाबा, किती लेकराचं मन दुखून राहिलं. असा पोरगा आणला म्हणजे तिने लायकी काय पाहिली आपल्या पोरीची? स्वतःला सगळं बरोबर पाहिजे आणि दुसऱ्याच्या लेकराले? रिंकू वहिनी, काय वय हे? मीनाक्षी ताई, पोरगा बाई ना तुम्हाला पाहायला आला ना? जा जा, साडी वगैरे नेसून या तुम्ही. मनीष, आई, बाबा, कोण उभे राहिले तुम्ही? बसा बसा बसा. रिंकू, घरात येतो, काम आहे तुझ्या सोबत. मनीष, पाहुणेचा आदर सत्कार झाला, घरातच आपण सर्वजण. आता बसा ना. आई आहे, मुलगा आलेला पाहायले. याच्या समोर घरात येणं म्हणजे बरं नाही वाटत. मनीष, या या बसा. दादा, तूच पाय आता. शांताबाई, इकडे या बरं, काम आहे तुमच्यासोबत. आली आली शुभांगी ताई, आली. रिंकू बेटा, काय झालं तर घरातल्या माणसाईले? घरात येतात बाहेर जातात, घरात येतात बाहेर जातात. एका जागी बसून नाही राहिले. थांब, मी पाहतो काय म्हणतात तर. आई, त्यानं काही पण म्हणू दे, हावले हाव करतो तू. मला सांगितलं मनीषनं जे सांगायचं आहे ते. हा, जाय, ये काय म्हणतात तर. का हो पाहुणे बा, तुम्ही एकटे चालले? तुमचे आई वडील? मी पहिले म्हटलं पोरगी पाहून येतो, पोरगी पसंत आली ती सरांनी बोलावतो. एका याच्यात सरीक पक्की. प्लॅनिंग तर केली सगळी बरोबर, पण आता सक्सेस होते की फेल होते कोणाला माहित. काय गोष्टी करतील. ठीक आहे ना, येतातच आता.
मुलगी येतेच आता तयारी करून. हा बसा तुम्ही 2 मिनिटं, आलेच मी. मनीष, तू बोलू नको आता. चांगली त्या सासूची सट्ट काढतो मी आता. पाहुणे चालली घेऊन पाहायले. पोरगी लग्नाला नाही काढली, काही नाही काढली, आणि पाहुणे पाहिजे काय ढंगाची घेऊन आली तुझी सासू. शुभांगी ताई, जवळ बा, काय झालं? पोरगा बशी तुम्ही घर अंगण कोण करून राहिले? पोरीले तर आणा ना, तुमच्या पोरीले पोरगा पाहायला आणला ना मी. शांताबाई, माझ्या पोरीला पोरगा पाहायला आणला? कोण सांगितलं तुम्हाला पोरीचं लग्न करून राहिली म्हणून? तुमच्या घरी आले काही मी सांगायले? अहो शांताबाई, माझ्या पोरीले पोरगा आणा. हिरो कोण केलं तुम्ही असं? कोण केलं म्हणजे? पोरगा पसंत नाहीये काय? मामीजी, जवळ बुवा बोलत नाही म्हणून काही करू नका तुम्ही. रिंकून सांगितलं का तुम्हाला असं असं करा म्हणून? आणि रिंकूला कोण सांगितलं? विचारून घ्या तुम्ही, बोलवा तुमच्या पोरीले. हे असं मला अजिबात पटत नाही. माझ्या बहिणीसाठी पोरगा आणला पाहायले, अशा पोरासंग लग्न करू का माझ्या बहिणीचं मी? तुम्ही तरी विचार करा ना. आणायच्या वेळेस तुम्हाला समजलं नाही काय कसा पोरगा आणू दे म्हणून? एवढी सुंदर पोरगी. अरे जवळ बा, रिंकूला सांगितलं ना पहिलान पोरगा पाहिजे म्हणून पहिलान पोरगा आणला मी. दिशाली नाही आणला. पहिलान पोरगा सांगितलं रिंकूने मला. मनीष म्हणतात म्हणे की पहिलान पोरासोबत लग्न करतो माझ्या बहिणीचं मी म्हणून. शांताबाई, लवकर तुम्ही घेऊन जा त्या पोराले, नाही तर मी हाकलून देईन घराच्या बाहेर. नाही असं नका करू, मी घेऊन जातो. रिंकू, आई, रिंकूची कलाकारी वही. रिंकून असं नव्हतं करायला पाहिजे. लय मन दुखलं रिंकूने मै आता. नाही, एवढी मै सुंदर बहीण रिंकूला असं वाटून राहिलं की कधी लग्न करून पाठवून देतो मी, कधी नाही. रिंकू, तो लय मोठी चुकी केली रिंकू. मनीष, शुभांगी, विचार नव्हता केला सुनबाई असं करीन म्हणून. आज लय मन दुखलं रिंकून आपलं. आई कुठे गेली होती आई तू? अरे बाबा, काय चालू आहे? आणा ना बापोरीले. पोरगी काय स्वर्गातून येऊन राहिली काय परी बनून? किती वेळचं वाट पाहून राहिलो मी पोरगी यासाठी. बोलवा लवकर शांता काकू. रिंकू, कोण सांगितलं तुले पहिल्यान पोरगा पाहिजे त्या ननदले म्हणून? आई, तुला म्हटलं का नाही ते म्हणतील त्या हावल्या हाकर म्हणून? मनीषने सांगितलं ना मला, नाही तर मी मॅच झाली काय? स्वतः म्हणून राहिली तुला मी. शांता काकू, पोरगी येत नाही का साडी घालून? पिंटे, तू जाय घरी, तू सांगायला येतो मी. कशा आहेत रे बा मोठे तेवढे खोटे लोक? एक तर बोलवाच नाही मग. रिंकू, कोणाचंच मन नाही आहे अशा पोरासोबत लग्न करायसाठी. तू जगती शेसावून राहिली. कोण असं करून राहिली तू? मी म्हणूच तुला पहिलेस एवढी चांगली पोरगी आणि असा पोरगा पाहिजे काय? तू हाव करस. जाय आता, जे घरात येते तोंड. आता तू काय बोलतो तर जाय ती वाटपून आले सगळे जण. आई, तू माझी काळजी करू नको आई, मी समर्थ आहे माझी काळजी करायसाठी. मला मनीषने म्हटलं म्हणून तुला सांगितलं आईनी, नाही तर आजपर्यंत सांगितलं का तुला मी? स्वतःची पानचट केली, स्वतःच्या आईची पानचट केली. कशी चोरून चोरी करते तर. तुला सांगतो रिंकू, लपून चोरी कधीच होत नसते. तू मशीन की इकडे करतो. हिच्या मनातच विचार असतील, हे विचार काढून टाक मनातले विचार. तू चांगले नाहीत हे. येतो मी. आई, तुला माहित नाही आई, मीनाक्षी आमचा संसार खराब करायचा मागा लागली आई. माझा संसार खराब केल्यापेक्षा मीच मीनाक्षीचं लग्न करून टाकतो आई. पाहिलं मी मीनाक्षीचं काल. विचार चांगले नाहीत मीनाक्षीचे मायाबद्दल आई. तिनं विचार चांगले नाही केले मायाबद्दल, मी विचार कसे चांगले करू मीनाक्षीबद्दल? चोरून चोरी करून टाकेल मीनाक्षीची. लक्षात ठेव म्हणा. भावजई हो मी तुझी. मंडळी, बाळाचं नाव काय ठेवायचं नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सांगितलेलंच नाव ठेवीन रिंकू. पहा मग रिंकूची कलाकारी. रिंकूच्या मनात अडथळे आणते ना मीनाक्षी. पहा मग कसा धडा शिकवतो मीनाक्षीले मी. कशी मीनाक्षीची चोरून चोरी करतो. नाही रिंकून असं नव्हतं करायचं. कोणाचंच मन नव्हतं घरात यायचं. मला तर वाटतं लग्नाला नशीन काढली पोरगी. आणि रिंकूने डायरेक्ट मला सांगितलं. घरातले आता काय म्हणत असतील रिंकूले? बरं म्हटलं घरातले नव्हतं चांगलं. डबल रिंकून असं केलं नाही पाहिजे.
बरं रिंकू तोंडावर पडली तर पडली, रिंकूने मला बी तोंडावर पाडलं ना. सांग काय विचार केला असेल शुभांगी ताईनं? सांगा. जवळ बानं काय म्हटलं असेल, त्या पोरीनं काय म्हटलं असेल? शिकली सवरली पोरगी, नोकरी लागली नाही म्हणून काय? लागीनच नोकरी आज ना उद्या, शिकलेली आहे ना. नाही नाही रिंकू, लय खराब केलं रिंकू तू. याचे परिणाम काय होतील रिंकू मलाही नाही माहित. पाहिलं ना मंडळी, घर उद्ध्वस्त व्हायला बसलं, काहीच वेळ लागत नाही बरं. आपल्या हाताने आपण आपल्या पायावर गोटा पाडतो. सांगा काय गरज होती का रिंकूले मला बोलायची? पटवून सांगितलं मला, मनीषने सांगितलं, याने सांगितलं, त्याने सांगितलं. चला मंडळी, शांताबाईला तरी काळजी यायची, पण तुम्ही घरी बसल्या मज्जा करा. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. नावाच्या कमेंट आलेल्या आहेत, आपण काही जणांची नावं घेऊ. गोलू राठोड, राहणार नागपूर. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. चला मग व्हिडिओ शेअर पण नक्की करा. उद्याच्या भागात मज्जाच आहे. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.